नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आता नंदिनीने हाराच्या संदर्भात वेदांतला भेटण्यासाठी सुनीताच्या कॅफेमध्ये बोलवलेलं असतं. नंदिनी वेदांतला भेटल्यानंतर त्याला अशी रिक्वेस्ट करते की तो हार मला कसल्याही परिस्थितीमध्ये हवा आहे, त्यासाठी मी तुम्हाला वाटेल त्या किमती द्यायला तयार आहे असे म्हणून नंदिनी वेदांतसमोर हात जोडून रिक्वेस्ट करते. तेव्हा वेदांत मात्र नंदिनीला म्हणतो, मी तो हार तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये तो देऊ शकत नाही, कारण मी तो हार माझ्या आईच्या बर्थडेच्या दिवशी तिला गिफ्ट म्हणून दिला होता. त्यामुळे मी जर तिला तो हार परत मागितला तर तिच्या मनाला खूपच वाईट वाटेल. त्यामुळे आता तुम्हीच त्या हारासारखा डुप्लिकेट हार बनवून का नाही घेत? तर आता नंदिनी म्हणते की हो, त्या हारासारखा हुबेहूब हार मी किती पैसे लागले तरी विकत घेतला असता, पण त्या हारासोबत आमच्या घरातील लोकांची पुण्याई जोडली गेली आहे, त्यामुळे मला तो हार हवा आहे असे म्हणून नंदिनी वेदांतसमोर इमोशनल होऊन त्याला हार देण्यासाठी हात जोडून विनंती करते. तेव्हा वेदांत नंदिनीला म्हणतो की ठीक आहे, माझ्या आईबाबा येतीलच आता एवढ्यात. तेव्हा या संदर्भामध्ये मी आईशी बोलतो. त्यानंतर वेदांतचे आईबाबा तिथे आल्यावर वेदांत त्या नंदिनीची ओळख करून देतो. नंतर वेदांत त्याच्या आईला म्हणतो की आई, मी जो हार तुझ्या बर्थडेच्या दिवशी गिफ्ट म्हणून दिला होता ना, तो हार मागायला नंदिनी आली आहे. तेव्हा वेदांतची आई म्हणते की हा हार पाहिजे का? तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो आई, हा हार मला पाहिजे आहे, मी तो शोधण्यासाठी मी जीवाचं रान केलं आहे. तेव्हा वेदांतची आई म्हणते की हे बघ नंदिनी बेटा, हा हार मी तुला एका चाटेवर देऊ शकते. तेव्हा आता नंदिनी आनंदाच्या भरात वेदांतच्या आईला म्हणते की हो आई, तुम्ही जी सांगाल ती अट मला मान्य आहे. तेव्हा त्या काकू म्हणतात की आज तुम्हाला तुझी आई म्हणून हक्क दाखवलास ना, हे ऐकून माझं मन अगदी आनंदानं भरून आलं आहे बघ. आणि तसंही मला एकही मुलगी नाही बघ, त्यामुळे या हाराच्या बदल्यात मी तुला माझी मुलगी मानलं आहे, तर तुला चालेल का? तेव्हा मात्र नंदिनी खूपच आनंदित होऊन हो आई, तुम्ही माझ्या आईसारखे आहात, आणि नंदिनी खूपच आनंदित झालेली असते. तेव्हा वेदांतची आई ही नंदिनीला म्हणते की तुझ्या लग्नात मी काही गिफ्ट दिलं नव्हतं, हे तुला माझ्याकडून गिफ्ट. आणि ते हसत हसत तो हार काढून नंदिनीच्या हातात स्वाधीन करतात. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.